तेजो वायुर्विदां यथा यत्र त्रिसर्गोषा दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं आणि रजत में दोन्ही गेली आविण श्रद्धा साणी ते का लागे अभिधानी ब्रह्माची. भगवान सिद्धेश्वराच्या असीमकृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या शरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 64 ओवीचा आपण विचार करतो. आणि रजत में दोन्ही गेलिया विण श्रद्धा साणी एका लागे अभिधान ब्रह्माची. रजोगुण आणि तमोगुण हे परमार्थाला घातक आहे. रजोगुण आणि तमोगुण हे दोन अंतःकरणातून गेल्याशिवाय श्रद्धा, सात्विक श्रद्धा निर्माण होत नाही. जर हे रजतम अंतःकरणातून गेले नाही तर निकृष्ट श्रद्धा निर्माण. आणि त्यामुळे रजतमयुक्त श्रद्धेने मनुष्य ब्रह्मनामाकडे प्रवृत्त होत नाही. रजतम श्रद्धा असेल तर कसा प्रवृत्त होईल? रजोगुणी मनुष्याच्या ठिकाणी लोभ असतो, मोह असतो. तमोगुणी मनुष्याच्या ठिकाणी क्रूरता असते. म्हणून हे दोन्ही गुण जिथे आहेत त्या ठिकाणी ब्रह्मनामाकडे प्रवृत्ती होत नाही. ब्रह्मनामाकडे जर प्रवृत्ती झाली नाही तर ब्रह्म कळत नाही. ब्रह्म जर कळलं नाही तर उद्धार होत नाही. जन्म मरणाचं दुःख संपत नाही. मग पोट खेळ देणे वार्तेवरील धावणे सांडी पडे खेळणे नागिनीचे. मग काय होत? जसं शस्त्राच्या तीक्ष्ण टोकाला आलिंगन द्यावं किंवा उंच बांधलेलं जे दोरी आहे त्या दोरीशी जसं, दोरी म्हणजे नागिनीशी जसं खेळावं, या क्रियेनं मनुष्य देह त्यागात पडला जातो. म्हणजे या क्रियेमध्ये तो मरतो आणि या क्रियेमध्ये जर तो मेला तर त्याला अधोगती प्राप्त.
सद्गती प्राप्त होत नाही. मनुष्याने नेहमी हे 2 गुण कमी करण्याचे प्रयत्न करावे आणि 1 गुण वाढवण्याचा प्रयत्न करावा. आणि येणकेन प्रकारे जेणेकरून आपली वृत्ती भगवंताकडे जाईल, आपल्या वृत्तीला भक्तीची गोडी लागेल, त्या प्रकारे मनुष्याने सर्व व्यवहार करणं आवश्यक आहे. व्यवहाराकडे सूक्ष्म नजर ठेवून व्यवहार करणं गरजेचं आहे. मग ती संगती असेल, मग तो आहार असेल, मग ती क्रिया असेल, कर्म असेल, या सगळ्या गोष्टीकडे लक्षपूर्वक लक्ष देऊन व्यवहार करणं आवश्यक आहे. कारण आपल्या वृत्तीला, आपल्या इंद्रियाला आपण आपल्या मनाला जसं वळण लावावं तसं लागलं जातं. आपण जिकडे त्याला वळवावं तिकडे ते वळल्या जातात. ज्याची गोडी लावावी ती गोडी लागल्या जाते. म्हणून या गोष्टी सर्व इंद्रिय मनाच्या अधीन नाही येते, आपल्या अधीन आहे. मन आपल्यावर कंट्रोल करत नाही, आपण मनावर कंट्रोल करणं गरजेचं आहे. इंद्रिय आपल्यावर कंट्रोल करत नाही, आपण इंद्रियावर कंट्रोल करणं गरजेचं आहे. जीव आपल्यावर सत्ता गाजवत नाही, आपण जीवेवर सत्ता गाजवणं गरजेचं आहे. म्हणजे या रजतमाच्या गोष्टी घडणं नष्ट होईल आणि आपली वृत्ती भगवत भक्तीकडे वळून भगवत भक्तीमुळे निश्चित आपल्या अमोल मनुष्य देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार. तैसी कर्मी दुवाडे तया जन्मांतरीची कडे दुर्मिळावे एवढे कर्मा माझी. तैसी त्याप्रमाणे कर्मे दुवाडे ब्रह्मनामाबद्दल जी श्रद्धा आहे त्या श्रद्धे वाचून केलेली जी कर्म आहे ती सर्व कर्म महान भयंकर होतात आणि त्या कर्मापासून महान भयंकर फल प्राप्त. ब्रह्मनामावर श्रद्धा न ठेवल्याने त्या कर्माची प्रवृत्ती जी आहे ते अनेक जन्म फल देण्याकडे प्रवृत्त होते. अनेक जन्म आपल्याला कल्पना आहे. कर्म करण्याचं ठिकाण फक्त मनुष्य देह आहे आणि त्या मनुष्य देहामध्ये केलेल्या कर्माची फळं भोगण्याचे ठिकाण 84 लाख योनी आहे. काय भारी फळ आहे लक्षात. इथं एका जन्मामध्ये एवढ्या थोड्याशा आयुष्यामध्ये केलेले कर्म आणि त्याची फळ भोगण्याकरता 184 फेरे फिरत 84 लाख योनीमध्ये या कर्माचे फळ भोगावे लागते. हा मागचा पुढचा विचार करणं फार गरजेचं आहे की यामुळे आपल्याला मागे काय घडलेलं आहे आणि पुढे काय घडणार आहे याचा सूक्ष्म विचार करणं
अत्यंत गरजेचं आहे आणि ते आत्ताच करणं गरजेचं आहे. पुढे त्याचा उपयोग होणार नाही. आत्ता विचार केला तरच त्याचा उपयोग होऊ शकतो. बघू नंतर कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. कल करना सो आज करो, आज करना सो अब भी करो. याला वेळ नाही. संसाराचं कार्य लांबणीवर टाकलं तरी चालेल. ते झालं तरी काही त्याचं फारसं फल नाही आणि न झालं तरी काही नाही. पण याला फार मोठं फल आहे. म्हणून याला घाई करणं फार गरजेचं आहे. यादसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड झाला. घाई, परमार्था करता घाई, संसार होणे तर राहू. नुसते प्लेट उभे केले, त्याच्यावरती स्लॅब टाकलाच नाही तर उघड्यावर राहणार नाही. आपण गेल्यावर ते बांधूनच राहत नाही. पण आपल्या हातानेच व्हायला पाहिजे असं काही नाही. तिथं काही तुला ठेवणार, किती वेळ ठेवतील. घाई असते सगळी लक्षात. पण तिथं नाही काय करायची, घाई इकडे करायची. हे पदरात पाडून घ्यायचे प्रयत्न करायचे. ते काहीच पदरात पडत नाही तर काय पडणार. मग काही असेल तर पदरात पडेल ना. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरझार हरी विण. तिकडे काही नाहीच आहे. मग माणसं सगळा वेळ तिकडे खर्च करतात. ज्याच्यात काहीच नाही तिकडे खर्च करतात. आणि ज्याला फल आहे ते लांबणीवर टाकतात. बघू म्हातारपणी. आता म्हातारपण कधी यायचं पण असतो आणि येईल की नाही पण असतो. म्हातारपण येईल त्याची गॅरंटी नाही. येईल म्हणजे येणार नाही का? नाही आलं तर चांगलं नाही. तसंच अर्थ नाही. ते यायच्या अगोदरच कटले तर म्हणून विचार करणं फार गरजेचं आहे. लक्षात न विपारे हे उजू होय, पै ज्ञानाची योग्यता आहे. एरवी येण्याची जाय निरालया. किती केलं तरी शेवटी काय हो. तुम्ही पोरांना म्हणून बघा, काय कष्ट केले रे बाबा. या गावाला फिर, त्या गावाला फिर, त्या गावाला फिर, त्या गावाला फिर. नाही का मस्तरीबाई? पोरांना म्हणून बघा. ते म्हणतात काय तुम्ही काय नवीन केलं. लोक का करता, तुम्ही करता. तुम्ही काय उपकार केले आमच्यावर. तुम्ही काय उपकार केले. चोराच्या उलट्या बाबा काय. म्हणून विपाय हे होय, तरी ज्ञानाची योग्यता नाही. कदाचित या ब्रह्मनामाने सरळ यथा सांग हे ब्रह्मनाम घडलं, झालं, केलं, घडलं, झालं,
केलं, या तिन्हीतही फार फरक आहे, लक्षात ठेवा. शब्द झालं म्हणून आपण घटकावर, मुद्दाम तर घडत नाही. मुद्दाम घडवण्याचा प्रयत्न मनुष्य करत नाही, म्हणजे परमार्थ. मुद्दाम त्याच्याकरता वेळ देत नाही, खर्च करत नाही वेळ त्याच्याकरता. मुळात तर त्याला वेळच मिळत नाही, पहिली गोष्ट. वेळ केव्हा मिळतो? त्याच्याबद्दल आवड असेल तर सवड होतो, आवड नसेल तर सवड होत नाही. लक्षात. मुळात तर संसाराचा धंदा जन्मावरी गेला, मुखी नाही आला राम राम. संसाराच्या गोष्टी मुद्दाम करून भगवंताचं नामस्मरण बळजबरीनं करावं लागेल. बळजबरीनं का आवडत नाही. देवाचं भजन करायला आवडत नाही. संसाराच्या गप्पा मारायला फार आवडत. संसाराच्या गप्पामध्ये किती वेळ गेला कळत नाही, पण नामस्मरण हे माळ घेऊनच करावं लागतं. कळलं तुम्ही? नाही कळलं? जप माळ घेऊनच कर, नामस्मरण माळ घेऊन करतात. केव्हा तेवढं होईल, केव्हा माळ फेकून देईल. तसं संसाराचं नाही ना. केव्हा फेकून देईल असं कधी होतच नाही. ते आवडीनं आणि परमार्थ सवडीनं. जमलं तर जमलं, नाही तर आता गाठा सुटला फार, पाऊसच झाला जास्त, म्हणून याला म्हटलं बघू कोणी आले तर. म्हणून म्हटलं यार ना विपाये हे उजू होय, तरी ज्ञानाशी योग्यता आहे. येण्याची जाई निरालया. कदाचित हे कर्म ब्रह्मनामाने घडलं किंवा ब्रह्मनामाच्या द्वारा घडलं तर त्या कर्माने ज्ञानाची योग्यता प्राप्त होते, ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो. नाही तर कर्माने जीव केले कर्म झाले, उपजले मेले ऐसे. ते कर्म जाये निराया लया. निराया म्हणजे नरक. ते कर्म नरकाला नेतं. लक्षात. ब्रह्म नामाने सरळ यथासांग कर्म घडलं तर ज्ञान होतं, ज्ञानाने मोक्ष होत. आणि जर ब्रह्म नामाने कर्म घडलं नाही तर ते कर्म नरकाला नेतं. म्हणून विशेष करून जाणत्याचं लक्ष तिकडे पाहिजे. आपण सर्व जाणते आहात म्हणून इथं आहात. एवढा त्रास असला तरी म्हणून हे जाणत्याचं काम आहे. सर्वच नाही हे काम, आणि सर्वाला त्याचा आग्रहही नाही. आणि आग्रह केला तरी उपयोग होत नाही. बळजबरी नाही उपयोग होत. त्याला अंतःकरणापासून त्याची ती आवड लागते.
आणि ती आवड निर्माण होण्याकरता बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. मेन काय सांगितलं? बहुता सुकृताची जोडी, त्याला पुण्य लागतं. पुण्याशिवाय हे घडत नाही. असं म्हणून आपण समाधान मानायचं. ज्यांना सांगून सांगूनही देवाचं भजन करत नाही, आपण समजायचं पुण्य नाही यांचं. असं समजायचं काय करतात? अरे त्याच्या करता तर देह दिला आहे भगवंतानी. देवी दिला देह भजना गोमटा. गोमटा सुंदर देह भगवंतानी भजना करता दिले. लक्षात ठेवा. आम्ही पोटावरी घालवला, भोजना करता घालवला. दुर्दैव आहे. कर्मी हा ठायवरी, आहाती बहुवा अवसरी, आता कर्म टाकई वारी, मोक्षाची हे. ते भोजनही आपल्याला कळत नाही. भोजना करता दिलं ना देहा का भजना करता दिलं? भजना करता. आम्ही भोजनावाली घालतो. भोजन करत नाही, करायचं. पण जेणेकरून भजनाला अडथळा होणार नाही त्याचं भजन करायचं. म्हणजे कसं काय करायचं? भोजन करायचं नाही, करायचं, पण जेणेकरून आळस येणार नाही, झोप येणार नाही, इतकाच आहार घ्यायचा. आणि जगायला फार लागत नाही. हो, जगायला फार लागत नाही. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावे पासर, निद्रा बहु भाषण. तुम्हाला अनुभव नाही असं मी म्हणणार नाही, ते चूक करणार नाही. सणावाराला तुम्हाला अनुभव येतो त्याचा. त्या दिवशी सहसा भजन होतच नाही. 2 घास गोडधड जास्त खात माणूस, आणि जास्त खाल्लं की हा अनुभव सगळ्याला आहे. म्हणजे मला नाही असलेला भाग नाही, मलाही आहे. म्हणून मी फार लक्ष ठेवतो. 2 घास जर जास्त खाल्ले, माझी तीच परिस्थिती. 2 घास जर जास्त खाल्ले की उठ झोप, उठ झोप, उठ झोप. भजन होत नाही. म्हणून ते लक्ष देऊनच आपल्याला किती लागतं? 1 भाकर, 3 चतकुरच खायची. चतकुर खायचीच नाही तर जमते, नाही तर जमत भोजनावरच जाते. कर्मी ठायवरी, आहाती बहुवा अवसरी, आता कर्मठा कैवारी, मोक्षाची हे. कर्मी हा ठायवरी म्हणजे कर्माच्या ठिकाणी या मर्यादेपर्यंत, कर्माच्या ठिकाणी या मर्यादेपर्यंत भयंकर अडचणी आहेत. लक्षात, फार अडचणी आहेत. परमार्थ करणाऱ्या माणसाला फार अडचणी असतात. न करणाऱ्या अडचणी नाही तर काय अडचण?
पण करणाऱ्याला फार अडचण. मोकळ्या मनाने परमार्थ करता येतच नाही. कोणी आडवं पडतं. घरात सगळ्याला काही आवड नसते, प्रेम नसतं. एक तर पहिलं त्यांच्या जिभेवर ताबा नसतं. काय बोलतील याचा पत्ता नाही. आपल्याला आडवे पडल्याशिवाय राहणार नाही. ते करत नाही, आपल्याला हो करू देत नाही येत. लक्षात. मग पुष्कळ अडचणी येते त्याच्यामध्ये. व्यवहारात अडचणी एवढ्या येत नाहीत, पण परमार्थात जास्त अडचणी येतात. हो, जास्त अडचणी येतात. लक्षात ठेवा. तरी पण आता सर्व कर्म करणारे जे आहेत त्याला मोक्षाच्या वारीला जाणं म्हणजे मोक्षाकडे जाणं कसं घडेल? लक्षात आलं? सर्व कर्म करणारे जे, सर्व शब्द वापरला या ठिकाणी, सर्व कर्म करणारे जे आहेत त्यांना मोक्षाच्या वारीला जाणं शक्य नाही. लक्षात ठेवा. म्हणून तर जागोजागी लालशाहीचे शेरे मारून ठेवले. सत्कर्म योगे वय घालवावी, सर्वामुखी मंगल बोल. सरसकट नाही, सत्कर्म योगे वय घालवावी. सर्व कर्म करणारे जे आहेत त्यांना मोक्षाची वारी होत नाही. लक्षात ठेवा. मग कर्म हे जाणून केलं पाहिजे, ओळखून केलं पाहिजे आणि सांभाळून केलं पाहिजे. म्हणजे मोक्षाची वारी घडेल, म्हणजे मोक्ष मिळेल. नाही तर मिळणार नाही. बरं, पुन्हा हे चान्स आहे कुठं नाही ना. चला मग नाही तर जमलं तर पुढं गाढवाच्या जन्मात का होईना असा चान्स आहे नाही. एकदा हा चान्स गेला रे गेला की संपलंच. पण आपण काही मोजतो का? किती आयुष्य राहिले, किती गेलं, म्हणजे मोजत नाही. आपलं सर धोपट काम आहे. किती राहिलं किती गेलं. कमी होत चाललं किंवा वाढत चाललं? कमी होत चाललं. कधी कमी होईल सांगताच येत नाही, त्याची गॅरंटीच नाही. म्हणून तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती आईशी घडी पुन्हा नाही. घाई करा घाई. चाललेली वेळ पुन्हा येणार नाही. कालचा दिवस आज नाही आहे. आपलं असं वाटतं कालचाच आज आहे, नाही तसं नसतं. कालचा गेलेला एक सेकंद जरी गेला तरी संपला विषय. तो सेकंद पुन्हा येत नाही. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. क्षणोक्षणी बघू, उद्या बघू, परवा विचार करू नये. परमार्थाचा विचार क्षणोक्षणी केला पाहिजे. लक्षात ठेवा. कारण कोणता क्षण आपला शेवटचा असेल माहित नाही आपल्याला. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. म्हणून म्हटलं या ठिकाणी तरी कर्म तरी फिटो कर्माचा पांगू, की जे अवघाची त्यागू. आदरी जो अव्यंगू संन्यासु हा. म्हणून सर्व जीवाचा कर्माचा पराधीनपणा नष्ट झाला पाहिजे. कारण आपण सर्व
परतंत्र. आपलं जगणं हे कर्माच्या अधीन आहे. आपल्या हातात नाही आपलं जगणं, लक्षात ठेवा. कर्म पारतंत्र आहे जीवाच्या ठिकाणी, स्वतंत्र जीव नाही आहे. म्हणून सर्व जीवाचा कर्माचा पराधीनपणा नष्ट झाला पाहिजे. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पारतंत्र्य, पराधीनपणा आहे. तुमच्या हातात काहीच नाही आहे. केले कर्म झाले तेची भोगा आले, केले कर्म झाले तेची भोगा आले. उपजले असे काही झालं, असे काही झालं, असे काही झालं, असं काही झालं म्हणजे केल्याशिवाय झालं काय? अगोदर केलं मग झालं का? अगोदर झालं मग केलं? अगोदर केलं, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे. आणि म्हणून कर्म करत असताना याचा विचार करणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा. कर्म करत असताना आपल्या हातात आहे कर्म करणं. 3 प्रकार आहेत कर्माचे: संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. संचित तर गेलेलेच आहे मागे, आणि त्याचा जो भोग मिळतो ते प्रारब्ध आहे. पण आता ते करतो ते आपल्या हात आहे की नाही? म्हणून करारे बापानो साधन हरीचे, झनी करमीचे करू नका. जेणे नाही जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. करा रे बापानो साधन हरीची. करा करा लागपाठ, धरा पंढरीची वाट. जव नाही चपेट, घात पडला काळाचा. करा, जाणून करा. क्रियमान आपल्या हातात आहे. लक्षात ठेवा. संचित तर मागचं आहे, साठलेलं आहे. भोगतो ते प्रारब्ध आहे, पण करणं आपल्या हातात आहे. म्हणून त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि सावधानतेने करणं फार आवश्यक आहे, असं माऊली या ठिकाणी सांगत आहे. म्हणून जीवाने कर्मफलाचा त्याग करा. आदरी अव्यंगू संन्यास. कर्म तर करायचं, पण फलाची इच्छा धरायची ती फारच अवघड गोष्ट आहे. माणसं असं कधी व्यर्थ कर्म करतच नाही. नेहमी फलाच्या आशेनेच कर्म करतात आणि ते फार अवघड जातं. म्हणून म्हटलं या ठिकाणी की नेहमी कर्म तर करावं लागेल, पण फलाची इच्छा करायची. ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधीना. पाणी प्यायचं ठरलं तरी ब्रह्मार्पण, चहा प्यायचा ठरला तरी ब्रह्मार्पण, जेवणाचा घास घेतला प्रत्येक तरी ब्रह्मार्पण. वाईट गोष्टीचं ब्रह्मार्पण नाही. वाईट गोष्टी म्हणजे आहार जे आहेत, बाकीचं सगळ्याला ब्रह्मार्पण सांगितलं. मी फार खोल जाऊन सांगत नाही, लक्षात ठेवा.
सगळी कर्म ब्रह्मार्पण करा, म्हणजे त्या कर्माचं फल तुम्हाला भोगायला मिळणार और नाही. अशा प्रकारे भगवान ज्ञानोबा या 18व्या अध्यायाच्या उपक्रमामध्ये सुंदर विचार सांगता आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करू. राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पार्वती आता